विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेलेत। या संपामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज दिवसभर ठप्प झाले। शासनमान्य आकृतीबंधानुसार अंमलबजावणी करून तातडीने पदोन्नत्या द्याव्यात, महसूल विभागानुसार बदली धोरण रद्द करावे, अतिरिक्त पदाचे समायोजन रद्द करावे आदी मागण्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्यात। मात्र मागण्या मान्य न झाल्याने मोटार वाहन कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे। आज संपाचा तिसरा दिवस असून आरटीओ कार्यालयाच्या मुख्य द्वाराजवळ कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। या प्रसंगी बोलताना संघटनेचे अध्यक्ष विशाल ठोंबरे म्हणाले, मी विशाल विलास ठोंबरे, मोटार वाहन कर्मचारी संघटना कोल्हापूर या संघटनेचा अध्यक्ष आहे आणि माझ्याबरोबर आता उपस्थित इथे सर्व कर्मचारी, माझे बंधू भगिनी सर्वजण उपस्थित आहे। या संपाचं आजचा 24 तारखेपासून आजचा तिसरा दिवस आहे आणि याच्यापूर्वीसुद्धा आम्ही वेळोवेळी आमच्या परिवहन आयुक्त कार्यालय, पुन्हा आमच्या आरटीओ अधिकारी यांना आम्ही वेळच्या वेळी निवेदन दिलेलं आहे आमच्या मागण्यांच्या बाबतीत। तर अजून देखील आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अजून देखील आमच्या काही पूर्ण झालेल्या नाहीत किंवा वेळोवेळी देतो म्हणून असं सुद्धा आश्वासन अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही। त्यासाठी हा आम्ही राज्यव्यापी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात हा आत्ता संप चालू आहे। एक ही ऑफिस महाराष्ट्रातील आरटीओ ऑफिस आमचं चालू नाही आहे आणि सध्या जे काही कामकाज चालू आहे त्याचा नागरिकांना त्याचा थोडासा हे झालेला आहे गैरसोय। त्याबद्दल आम्ही संघटनेमार्फत आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। आम्ही तो काय जे काही त्यांचा गैरसोय झालेला आहे तो काय आम्ही जाणून बुजून केलेला नाही। शेवटी प्रत्येकाच्या मागण्या आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही वेळच्या वेळी निवेदनसुद्धा झालेलं नाही, त्याबद्दल आम्ही हा केलेला आहे। तर आमच्या मागण्या प्रमुख अशा होत्या की शासनाने जी काय आकृतीबंधानुसार जी काय अंमलबजावणी होऊनसुद्धा प्रलंबित आमच्या ज्या पदोन्नत्या लवकरात लवकर कराव्या अशा आमच्या मागण्या होत्या, त्या अजूनसुद्धा त्यांनी केलेल्या नाहीत। तर त्या लवकरात लवकर कराव्या। तसेच महसूल विभागानुसार म्हणजे पुणे महसूल विभाग आहे त्यानुसार आमच्या बदल्या ज्या काही कर्मचाऱ्यांच्या होणार होत्या त्या बदली धोरण जे आहे ते रद्द करावे असं आमची वेळोवेळी मागणी होती। तर त्याच्याबरोबरच अतिरिक्त पदाचे जे काही समायोजन होते आमचे, म्हणजे आमच्याकडे जी काय अतिरिक्त पदं होती ती बाहेर फेकली गेलीत, तर ते समायोजनसुद्धा रद्द करावे अशी सुद्धा आमची मागणी होती। त्याच्याबरोबरच आमचे पूर्वीचे अधिकारी एक कळसकर साहेब म्हणून होते, त्यांनी याच्यात एक समिती नेमून या आमच्या कर्मचाऱ्यांचे जे काही कामाची जी काही पद्धत आहे त्याच्यावरती अभ्यास करून एक समितीमध्ये सुधारणा व्हावी आणि त्यात सुधारणा करून कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जी काय अंमलबजावणी करते त्याबद्दल त्यांनी एक अहवाल दिला होता। त्या अहवालाची सुद्धा अजूनसुद्धा अंमलबजावणी झालेली नाही आणि ती अंमलबजावणी लवकरात लवकर करावी यासाठी आमची पूर्ण आमची राज्यव्यापी आमची मागणी आहे आणि ती लवकरात लवकर करावी। दरम्यान हे कर्मचारी संपावर गेल्याने नेहमी वर्दळ असणाऱ्या आरटीओ कार्यालयात दिवसभर शुकशुकाट पसरलाय। कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे। या निदर्शनावेळी संघटनेचे अध्यक्ष विशाल ठोंबरे, सचिव उस्मान मुजावर, अनिता रसाळ, विजयश्री बागडेकर, विजय चव्हाण, अवधूत पाटील, नितीन जाधव, निलेश पवार, उमेश गीते, महेश कलकुटकी, राजरत्न कांबळे, स्मिता टिपुगडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते।